आपण लहानपणापासून एक म्हण ऐकत आहोत, थेंबे थेंबे तळे साचे. ही म्हण SIP करिता एकदम समर्पक लागू होते. चला तर मग समजून घेऊयात SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचं गणित काय आहे. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की गुंतवणूक करण्याकरता लाखो रुपये खिशात असावे लागतात. पण मित्रांनो, हे सत्य नाहीये. जसे पाण्याच्या एका थेंबाने बादली भरू शकते, तसंच SIP मध्ये केलेली छोटीशी गुंतवणूक तुमचं भविष्य सुरक्षित करू शकते. जर एखाद्याने 100 रुपये रोज अशी महिन्याला 3000 रुपये जर गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक जर 20 वर्ष कंटिन्यू केली, तर 20 वर्षामध्ये त्याची टोटल गुंतवणूक 7,20,000 रुपये होणार आहे. आणि या 20 वर्षांमध्ये जर ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न जर 12% पकडला, तर 20 वर्षांनंतर मिळणारी रक्कम ही अप्रॉक्सिमेटली 30 लाख रुपयापर्यंत असणार आहे. हे घडतं कसं? यालाच म्हणतात चक्रवाढ व्याजाची ताकद, म्हणजेच कंपाऊंडिंगची जादू. पण मित्रांनो, ही कंपाऊंडिंगची जादू जर अनुभवायची असेल तर SIP ची इन्व्हेस्टमेंट ही कायम लॉंग टर्म साठी विचारात घेतली पाहिजे. म्हणजे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, ना की शॉर्ट टर्म साठी. लॉंग टर्म मुळे नक्की होतं काय की शेअर मार्केट मधील चढ उताराची चिंता राहत नाही. जसं की आजच्या शेअर मार्केटचा इंडेक्स हा 20 वर्षापूर्वीच्या इंडेक्स पेक्षा जास्त आहे आणि इथून पुढे 20 वर्षानंतरचा इंडेक्स हा आजच्या इंडेक्स पेक्षा कितीतरी पटीने जास्त असणार आहे. पण ही SIP करताना तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडत असेल की मी कमीत कमी किती रुपयाने सुरुवात करू शकतो? अगदी 500 किंवा 1000 रुपये दरमहाप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. पण ही SIP करत असताना तुमच्यामध्ये हवी शिस्त आणि सातत्य. कारण मोठ्या स्वप्नांकरता मोठी रक्कम नको, हवी फक्त लहान सुरुवात आणि नियमित SIP. पण ही SIP ची इन्व्हेस्टमेंट करायची कशात? पाहूयात पुढच्या एपिसोडमध्ये.